मजा करणार आहोत, काय काय खाणार आहोत, कुठे कुठे फिरणार आहोत, सगळं तुम्हाला दाखवणार आहे. पाहू शकता माझा गेटअप कसा आहे, कारण की तुम्ही पाहू शकता की मोस्टली कसं होतं पावसाळ्यानंतर काय असतो, हिवाळा येतो, थंडी येते. तर आता मुंबईमध्ये वेगळी गोष्ट आहे, पावसाळ्यानंतर सुद्धा येतो उन्हाळा, आणि उन्हाळ्यामध्ये जेवढा उन्हाळा नसेल त्याच्या दुप्पट उन्हाळा आहे पावसाळ्यानंतर येतो आमच्या इथे, आणि इथे 12ही महिने उन्हाळा असतो. चला तर मग पाहूया आपण डोंबिवलीची गर्दीमधली उन्हाळी जाईल सफर. पेडेकर कॉलेजच्या गेटच्या समोरच ही खाऊ गल्ली आहे. इथे खूप छान असे सुंदर असे स्टॉल आहेत जिथे अंडा पाव, सोडा आणि बरेच काही असे डिफरंट पदार्थ मिळतात, आणि आपण इथेच काही पदार्थ ट्राय करणार आहोत. पाहू शकता किती मोठी अशी खाऊ गल्ली आहे. गल्ली नाही बोलू शकता, खाऊ रोड आहे, कारण की खाऊ गल्लीमध्ये असते, रोडच्या साईडला आहे, तर ही खाऊ रोड आहे. तर आम्ही इथे फर्स्ट स्टॉलमध्येच गेटच्या साईडला जी गाडी होती तिथेच पहिले हे फ्रेंच फ्राईज घेतले, पेरी पेरी फ्रेंच फ्राईज. हे काहीतरी 80 रुपयाचे फ्रेंच फ्राईज होते, आणि त्याच्यासोबतच छान होते लागायला. त्याच्यासोबतच आम्ही हे पोटॅटो क्रंच घेतला. पोटॅटो क्रंच हा 80 रुपयाचा होता, आणि खूप छान होता खायला. किती मोठा आहे बघा ना, म्हणजे छान होता, पण खूप असं स्वीट असं हे होता, टेस्ट होता याचा, आणि खायला पण छान वाटत होतं. सो पोटॅटो क्रंच आणि फ्रेंच फ्राईज खाल्ल्यावर आम्ही आलो इथेच असणारा पिकाचूला. पिकाचूमध्ये मोजिटो ट्राय करायला. मोजिटोमध्ये मी तर घेतलं ब्लॅक करंट, आणि माझ्या मित्राने घेतलं क्रॅनबेरी. क्रॅनबेरी 50 रुपये, आणि जो ब्लॅक करंट मी घेतला तो 60 रुपये. टोटल 110 रुपये झालं, आणि खूप सुंदर अशी टेस्ट होती, आणि फुल रिफ्रेशिंग असा हा ड्रिंक आहे. तुम्ही सगळ्यांनी मस्ट ट्राय करा पिकाचू. ओके, आणि आता आम्ही केक जंक्शनमधून केक घेतला आणि निघालो डोंबिवलीतल्या मित्राच्या घरी. फायनली बड्डे सेलिब्रेट केला. आम्ही आलो न्यू बनाना लीफमध्ये डिनर करायला. हा न्यू बनाना लीफ पेडेकर कॉलेज आहे ना, त्याच्या लाईनमध्येच लागतो, जवळच आहे. आणि खूप डिस्कशन केलं, खूप प्रार्थना केली, आणि सगळं करून फायनली आम्ही काही डिस्कशनवर पोचलो, आणि आम्ही डिसाईड केलं की आम्ही ऑर्डर करणार मसाला पापड. खूप टेस्टी असा मसाला पापड. त्याच्यात मसाला थोडा कमीच होता, शेव जास्त, टोमॅटो जास्त, आणि नॉर्मल पापडसारखी चव. आणि त्यानंतर आम्ही ऑर्डर केला ही मशरूमची भाजी, काळ्या मसाल्यामध्ये बनवलेला हा मशरूम, प्लस नान छोटा होता, आम्हाला वाटलं मोठा असेल, 2च ऑर्डर केले. नंतर आम्ही परत 2 ऑर्डर केले, पण टेस्ट एक नंबर होती. सो जर तुम्ही या न्यू बनाना लीफमध्ये आलात तर हा मशरूमचा जो डिश आहे, आय थिंक मशरूम धमाका काहीतरी, तो ट्राय करा. आणि त्यानंतर आम्ही ही बिर्याणी ट्राय केली. बिर्याणी नॉट गुड होती, इतकं पण काय छान नव्हती, कारण की मुंबईच्या गरमीमध्ये, म्हणजे आता थंडी चालू आहे, हिवाळा चालू आहे, तर या गरमीमध्ये वाटत नसेल तुम्हाला थंडी, गमंडी. चला तर मग तर तुम्ही पाहू शकता इथे हे वॉलवर जे सुंदर पेंटिंग्स आहेत ना, सो ते काका जे ह्याचे ओनर होते त्यांनी सांगितलं ही सगळे पेंटिंग्स त्यांच्या मुलांनी बनवलेले आहेत. सुंदर पेंटिंग आहे. चल तर मग आईस्क्रीम ट्राय करूया. पेरू ट्राय करतो. पेरूमध्ये मस्त इथे मसाला टाकून दिला, आणि डिट्टो पेरूचीच टेस्ट आहे एकदम. असं वाटतं की पेरूच खातोय, फक्त थंड पेरू. हां, पेरू, प्युअर पेरू. दुसरा हा स्पेशल आहे. ह्या आहे उकडीचे मोदक. मग ट्राय करू उकडीचे मोदक. उकडीचे मोदक थोडा वाटते तसा. हे कुठलं आहे? ब्ल्यूबेरी. हे सगळं नको खाऊ. ब्ल्यूबेरी पण छान आहे, मस्त आहे का. आणि हा आहे व्हॉट इज दिस? व्हॅनिला मिल्कशेक.
व्हॅनिला रे बाबा, मिल्कशेक असा काही फ्लेवर असतो ना, मिल्कशेक फ्लेवर असतो ना, घंटा फ्लेवर. व्हॅनिला प्रॉपर व्हॅनिला बट हा हा. पेरू एक नंबर. तर आता आलो आहोत रात्रीचं, म्हणजे एवढं खाल्लं आहे सकाळपासून, तर ते जिरवण्यासाठी कुठलं स्टेशन आहे? डोंबिवली स्टेशनला. सुपरस्टार दीपक, सुपरस्टार वैभव. डोंबिवली स्टेशनच्या रोडवरती तुम्ही पाहू शकता, इथे खूप साऱ्या अशा खाऊच्या गाड्या आहेत. तुम्ही इथे सुद्धा खाऊ ट्राय करू शकता. आणि खाऊच्या गाड्यांसोबत इथे खूप सारे स्टॉल्ससुद्धा आहेत, कपड्यांचे स्टॉल्स आहेत, युनिक अशी गोष्टी मिळतात इथे. सो हां, तुम्ही इथे शॉपिंगसुद्धा करू शकता. पाहू शकता इथे रात्रीच्या टायमाला किती गर्दी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि फर्स्ट आम्ही ब्रेकफास्ट करायला आलो. ब्रेकफास्ट करायला धनलक्ष्मीला आलो. धनलक्ष्मीला पाहू शकता खूप गर्दी आहे. आणि ते फर्स्ट आम्ही ट्राय केला तो हा उत्तप्पा, ओनियन उत्तप्पा. टेस्ट खूप छान होती. सांबार नॉर्मल होतं, चटणी छान होती. ओनियन उत्तप्पा ट्राय केल्यानंतर आम्ही घेतला घी पोडी डोसा. हा घी पोडी डोसा तरी तिथे लिहिले 70 रुपये, बट घी लावून तो 100 रुपयाला देतात. सो हा एवढा टेस्टी नव्हता, बट छान होता नॉर्मल. आणि ते खाऊन झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. डोंबिवलीला बाय बाय बोलून एक नवीन दुनियेच्या शोधात नवीन ब्लॉगमध्ये भेटू पुन्हा असंच. थँक्स फॉर वॉचिंग.